नमस्कार प्रेक्षक हो. भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे गोवा मुक्ती संग्रामाबद्दल आणि या संग्रामामध्ये भारतीय सेनेची असणारी महत्वाची भूमिका. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, खरं तर गोवा मुक्ती संग्राम म्हणजे परवाच्या दिवशी आपण त्याचं साजरा केलेला आहे. 19 तारीख ही गोवा मुक्ती संग्रामाची तारीख म्हणून ओळखली जाते. पण मुळामध्ये 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1961 सालापर्यंत गोवा स्वतंत्र होण्यासाठी आपल्याला का वाट बघावी लागली, याच्या मागची कारणं आधी स्पष्ट करा. कारण तशी अजूनपर्यंत स्पष्ट झालेली नाहीत की भारतीय राज्यकर्ते त्यावेळेसचे तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि तेव्हाचे गृहमंत्री म्हणजे पहिले गृहमंत्री भारताचे सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेव्हा गोवाला का स्वातंत्र्य मिळवू दिलं नाही किंवा गोव्यामधनं पोर्तुगीज जे शासन होतं त्याचा का खात्मा केला नाही याच्या बाबतीत खरं तर बऱ्याचशा वेगवेगळी कारणं दिली गेलेली आहेत लोकांकडनं. पण याच्यामध्ये एकच गोष्ट होती त्यावेळेस माझ्या ज्या लक्षात येत आहे इतिहास वाचल्यानंतर आणि त्यावेळेसच्या लोकांबरोबर चर्चा केल्यानंतर की 47-48 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच भारताला बऱ्याचशा समस्यांना सामोरं जायला लागलं. जम्मू काश्मीरची समस्या खूप मोठी होती. 48 मध्ये मग हैदराबादचा विलय करण्यात भारतीय संघामध्ये किंवा भारतीय राष्ट्रामध्ये हैदराबादचा विलय करणं हे जरुरी होतं. कारण तेव्हा तो निजाम तिथला जो राज्यकर्ता होता त्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं. पोर्तुगीज लोक युरोपियन असल्यामुळे आणि तिथे तसं तिथे शासन त्यांचं बऱ्याच वर्षापासून सुरू असल्यामुळे ब्रिटिश लोकांनी त्यांच्यावरती त्यांच्याबरोबर कधीच भांडण किंवा शत्रुत्व केलेलं नव्हतं. त्यामुळे मला वाटतं त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी नवीन स्वातंत्र्य मिळालेल्या भारताने त्याच्याकडे इतकं जास्ती लक्ष दिलं नाही असं मला वाटतं. पण हळूहळू काँग्रेस पक्षातलेच काही नेते राम मनोहर लोहियांसारखे जे सोशलिस्ट नेते होते त्यांनी याच्याकडे लक्ष वेधलं होतं सरकारचं आणि त्यांची मागणी सुरू झालेली होती बरेच वर्ष 1948-49 नंतर की गोव्याला भारतीय संघामध्ये विलीन केलं पाहिजे. पण त्याला जवळजवळ 11 वर्ष लागली पुढे. ती गोष्ट नंतरची आहे. पण त्यावेळेस मला वाटतं या कारणांमुळे गोव्याकडे लक्ष दिलं गेलं नव्हतं. सर, ऑपरेशन विजय या नावाने ही संपूर्ण मोहीम ओळखली जाते आणि मला असं वाटतं की आपली तिन्ही लष्करी दलं या मोहिमेमध्ये सहभागी झाली होती. काय होतं हे ऑपरेशन विजय, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की गोव्यामध्ये पोर्तुगीज शासन असलं तरी पोर्तुगीज सैन्य काही मोठं नव्हतं. पण त्यावेळेसचे रक्षा मंत्री जे होते संरक्षण मंत्री V.K. कृष्ण मेनन हे नेहरूंचे खास जवळीक असलेले नेते होते, राजकीय नेते होते आणि त्यांना त्यावेळेस मुंबईमधनं एक निवडणूक लढायची होती 1961 साली. तर त्यांच्या विरुद्ध म्हणजे असा प्रसार सुरू होता की ते काही मुंबईतले नाही आहेत किंवा मुंबईतनं जिंकू शकणार नाहीत वगैरे. तर त्यांना एक त्यांच्या विरुद्ध जे काय आरोप होते त्या आरोपांना आळ घालण्यासाठी आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी त्यांना हे ऑपरेशन करावं असं वाटलं. अशी एक म्हणजे एक विचारसरणी लोकांची आहे. जे काय कारण असेल आणि अर्थातच जसं मी म्हटलं की काही मागणी तिथल्या गोव्याच्या राजकीय नेत्यांची होती जे भारतीय लोक होते आणि काँग्रेस पक्षातले काही लोकांची पण ही मागणी होती की गोव्याला मुक्त करावं पोर्तुगीज शासनातनं. तर जे काय असेल त्या कारणामुळे डिसेंबरमध्ये 1961 साली 18 डिसेंबरला ऑपरेशन विजयची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये तेव्हाचे जे आर्मी कमांडर होते लेफ्टनंट जनरल J.N. चौधरी जे पुढे आर्मीचे प्रमुख झाले भारतीय लष्कराच्या 1965च्या लढाईमध्ये आणि आयरॉनिकली त्यांनी 1948च्या हैदराबाद ऍक्शन मध्ये सुद्धा
पुढाकार घेतलेला होता. त्यामुळे जयंत चौधरींचं तिथे कॉन्ट्रीब्युशन तसं म्हटलं तर पुष्कळ आहे, की त्यांनी हैदराबादला मुक्त केलं, मग गोव्याला मुक्ती दिली आणि 1965 मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचं नेतृत्व केलं. 1965च्या पाकिस्तानच्या विरुद्ध लढाईत. तर त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेना त्यांनी ऑपरेशन विजयची सुरुवात केली. त्याच्यामध्ये 50 पॅरा ब्रिगेड म्हणजे जे स्पेशल फोर्सेस असतात, जे पॅराशूट मधनं उडी मारून जाऊ शकतात कुठल्याही जागी, अशा त्या ब्रिगेडला पण डिप्लॉय केलं गेलं होतं. त्याचे जे ब्रिगेडियर तेव्हा इन्चार्ज होते, ब्रिगेडियर सगत सिंग, जे पुढे लेफ्टनंट जनरल झाले आणि 1971च्या लढाईमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्यांनी खूप मोठा भाग घेतला. त्यांचा मोठा वाटा होता त्या विजयामध्ये, 1971 सालच्या विजयामध्ये. कारण त्यांनी मेघना नदीला क्रॉस करण्यासाठी जे हे केलं, पॅराशूट एका बटालियनला तिथे कामात आणलं, तर त्याचा अनुभव त्यांना त्याच्या आधी गोव्यामध्ये मिळालेला होता. तर आर्मीची अशी डिप्लॉयमेंट झाली होती. गोवा, दमन आणि दीव असे जो भाग आहे त्याच्या आसपासचा, त्याच्यावरती पोर्तुगीज जे आधिपत्य होतं, त्याच्यामध्ये दोन बाजूनी, म्हणजे एक बेळगावच्या बाजूनी आणि एक वरतून दमन आणि दीवच्या बाजूनी भारतीय लष्कराने कूच केली. भारतीय नौसेनेचं एक जहाज, जे त्यावेळेस फ्लॅगशिप म्हणता येईल असं होतं, INS दिल्ली, त्यांनी गोव्याच्या तटावरती आपली तिथे डिप्लॉयमेंट सुरुवात केली. त्या INS दिल्ली तिथे उभं राहिलं आणि एअरफोर्स कडनं कॅनबेरा नावाचे जे फायटर्स त्यावेळेस आपल्याकडे होते, ते त्यांना पुण्यात तैनात केलं गेलं आणि जरूर पडली तर त्यांना तिथे मग जाऊन गोव्यावरती हल्ला करण्याची क्षमता त्यांच्यात होती. पण पोर्तुगीज लोकांचं सैन्य इतकं अशक्त म्हणता येईल किंवा नवत्याच्या बरोबर असणारं असं सैन्य होतं. त्यामुळे 2 दिवसात ही लढाई संपली. 18 डिसेंबर 1961 साली लढाई सुरू झाली आणि 19 डिसेंबरला तिथल्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलनी त्याच्या बंगल्यावरती पांढरा झेंडा लहरवला आणि स्वतःला शरणागती मागितली त्यांनी भारतीय सैन्याकडनं. आणि तिथे ऑपरेशन विजय, ओरिजिनल ऑपरेशन विजय, 1999 मध्ये कारगिलमध्ये पण ऑपरेशन विजय चं नाव दिलं गेलं होतं कारगिलच्या युद्धाला. पण ओरिजिनल ऑपरेशन विजय 1961 साली पोर्तुगीज शासन समाप्त करण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशनचं नाव होतं. सर, नेहमी असं बघितलं गेलेलं आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीची ऑपरेशन्स किंवा अशा पद्धतीच्या कामगिऱ्या पार पाडल्या जातात, त्यावेळेला काही दिवसांचा कालावधी लागतो. मात्र कदाचित गोव्यासारखं छोटं राज्य किंवा दीव आणि दमण हे आजूबाजूचे प्रदेश त्याच्यामध्ये, आणि म्हणून अतिशय कमी कालावधीमध्ये इतिहासात नोंद झालेली ही कामगिरी आहे असं म्हटलं जातं. तुमचं मत काय आहे? बरोबर आहे, कारण मी जसं म्हटलं की तिथे काहीच रेझिस्टन्सच नव्हतं पोर्तुगीज लोकांचं. आणि गोव्यामधले जे स्वातंत्र्यवीर होते, ज्यांना गोव्याची मुक्ती पाहिजे होती पोर्तुगीज शासनाकडनं, त्यांनी पण याच्यात त्यांचा पण मोठा वाटा आहे. कारण त्यांनी भारतीय सैन्याला तिथलं इंटेलिजन्स दिलं, तिथलं जे काय म्हणजे त्या पोर्तुगीज सैन्याची जी हालचाल होती, त्यांची जी डिप्लॉयमेंट होती, त्याच्या बाबतीत माहिती दिली. इंटेलिजन्स दिल्यामुळे भारतीय सैनिक बरोबर जिथे पोचायला पाहिजे तिथे विकनेस होता, अशा ठिकाणी पोहोचले. त्यांनी त्यांच्यावरती मात केली. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा आपल्याला कमी लेखता येणार नाही. किंबहुना त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आणि त्यांच्या आग्रहामुळे हे ऑपरेशन झालं असं म्हणता येईल. तर त्यांचा पण याच्यात मोठा वाटा होता. आणि लोकांचं जनरली गोव्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं, जरी 400 वर्ष पोर्तुगीज लोकांनी त्यांच्यावरती राज्य केलेलं असलं, त्यांची संस्कृती तिथे कायम असली, तरी शेवटी गोव्याचे लोक सुद्धा बघत होते भारताकडे. आणि भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता एक 14-15 वर्षापूर्वी. तर नक्कीच सगळ्यांच्या मनात ही आशा होती की तिथे आपल्याला पण स्वतंत्र झालं पाहिजे. आणि म्हणून त्याचा फायदा भारतीय सैन्याला झाला. अक्षरशः 1.5 दिवसामध्ये तो विजय भारतीय सैन्याला मिळाला. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली की तेव्हा पंतप्रधान होते आणि जे राज्यकर्ते होते, त्यांच्या मनात उगीच अतिशय जास्ती अतिशयोक्ती असलेला आत्मविश्वास त्यांच्यात आला की भारतीय सैनिक कुठेही लढू शकतील आणि कोणावरही मात करू शकतील.
आणि भारतीय सैन्य हे खूप ताकदवर आहे, अशी चुकीची धारणा त्यांच्या मनात आली असं मला वाटतं. विखे कृष्ण मेनन एस्पेशली त्यांच्या मनात, आणि त्याचा आपल्याला परिणाम भोगायला लागला 1962च्या लढाईमध्ये, जे एक वर्षभराच्या आधीच या 1961च्या ऑपरेशन नंतर झालं. आणि त्याच्यामुळे भारतीय सैनिकांना अजून काही सामुग्री पाहिजे किंवा ट्रेनिंग पाहिजे किंवा त्यांचे डिप्लॉयमेंट बरोबर व्हायला पाहिजे, याच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता. जरी त्यावेळेसच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलेलं होतं की चीन हा एक वेगळा शत्रू आहे आणि फार बलाढ्य शत्रू आहे, तर त्याला असं इतकं लाईटली आपण घेता कामा नाही, इतकं हलक्यात घेता कामा नाही. पण तेव्हा ते ऐकलं गेलं नाही. त्यामुळे मी म्हणेन की गोव्याच्या ऑपरेशनचा एक दुष्परिणाम भारतीय इतिहासावर असा झाला की 62 सालच्या लढाईमध्ये भारतीय सेनेचा आणि भारतीय राजकीय नेत्यांचा आणि भारतीय डिप्लोमसीचा फार मोठा पराभव त्यावेळेस झाला. आणि ज्याचं सावट जवळजवळ 30 वर्ष भारतीय मनावरती उमटून राहिलं. आणि साधारण 1980 नंतर थोडंसं आपण चीनच्या त्या पराजयातनं मनस्थिती राजकीय नेत्यांची, लष्कराच्या अधिकाऱ्यांची बदलू लागली. जरी 1967 मध्ये सगत सिंगनीच परत सिक्कीममध्ये जवळजवळ 300 चीनी सैनिकांना तिथे आपल्या भारतीय सैनिकांनी मारलं होतं. आणि ते जे नाथुलाचं युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये दाखवून दिलं होतं की 5 वर्षाच्या आत 62च्या लढाईनंतर भारतीय सैनिक त्यांना पुरून उरू शकतात, आणि त्यांच्यात जर त्यांना सामुग्री आणि आत्मविश्वास दिला गेला तर ते विजय मिळवू शकतात चीनवरती, हे तेव्हा दाखवून दिलं गेलेलं होतं. पण त्याचा परिणाम मी जे आता सांगत होतो 1961च्या विजयाचा, हा असा थोडासा झाला, असं इतिहासात जरी पूर्णपणे स्पष्टपणे नोंद नसली तरी आता जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा हे लक्षात येतं की नक्कीच त्यावेळेस असा प्रकार झालेला होता. सर, खरं तर ऑपरेशन विजय हे तिन्ही दलांचं एकत्रितपणाने झालेलं ऑपरेशन होतं. पण तरीसुद्धा जसं तुम्ही म्हणालात की 1962च्या युद्धामध्ये आपण हवाई दलाचा वापरच केला गेला नव्हता. तर त्याच्यामागे सुद्धा काही विशिष्ट कारणं होती, म्हणजे ऑपरेशन विजयच्या नंतर जसं 62चं युद्ध झालं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये त्याची कारणं दोन वेगळी होती की परत एक चुकीची धारणा यांच्या मनात आली, राज्यकर्त्यांच्या किंवा ज्यांना आपण डिसिजन मेकर्स म्हणतो, की जर आपण भारतीय वायुदलाचा प्रयोग केला सीमेवरती, तर चीनचं जे वायुदल आहे ते आपल्या शहरांवरती हल्ला करेल. म्हणजे कलकत्ता अगदी जवळ होतं कुनमिंग पासून आहे म्हणजे. तर कलकत्त्याला धोका आहे. भारताची जे ईशान्य भाग आहे, म्हणजे आता पूर्वोत्तर ज्याला आपण म्हणतो, त्या राज्यांवरती हल्ला होईल चीनकडनं हवाई दलाचा, आणि त्याला आपण सामोरं जाऊ शकणार नाही कारण त्याच्याजवळ आपल्याला प्रत्युत्तर नसेल, अशी एक चुकीची धारणा त्यावेळेस वरच्या निर्णय घेणाऱ्या लोकांच्या मनात राहिल्यामुळे तेव्हा एअरफोर्स डिप्लॉय केलं गेलं नाही, त्याचा उपयोग केला गेला नाही, आणि त्याचे परिणाम आपण त्या पराभवात भोगले. सर, ऑपरेशन विजयमधनं आपण काय शिकलो असं तुम्हाला वाटतं? ऑपरेशन विजयमधनं दोन गोष्टी शिकायला मिळाल्या की तुम्हाला लोकल लोकांचा, पॉप्युलेशनचा सपोर्ट पाहिजे. तिथली जनसंख्या तुमच्या बाजूनी जर असेल आणि जर ती जनसंख्या म्हणजे तुम्हाला साथ देत असेल, तर लष्करी विजय मिळणं काही कठीण नसतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा धडा हा होता की लोकल लोकांना, तिथल्या स्थानिक लोकांना तुमच्या बाजूनी ठेवणं किंवा तुमच्या सपोर्टमध्ये ठेवणं हे फार जरुरी असतं. म्हणून आपण आता जे करतोय की व्हायब्रंट विलेजेस म्हणून एक प्रोग्राम आता चीनच्या हद्दीवरती, चीनच्या सीमेवरती जो केला जातोय, त्याचा मागचा उद्देश हाच आहे की चीनच्या सीमेवरती पूर्ण अरुणाचल पासून लडाख पर्यंत, म्हणजे उत्तराखंड, सिक्कीम, बाकीच्या हिमाचल प्रदेश या राज्यांमधनं जेवढी सीमा आहे, तिथे जेवढी खेडी आहेत, त्या खेड्यांमधनं, त्याच्या जवळपासच्या शहरांमधनं जे लोक राहतात त्यांचा पूर्णपणे आपल्याला पाठिंबा असला पाहिजे, भारतीय सरकारला, भारतीय राष्ट्राला आणि भारतीय सैन्याला. हे एन्श्युअर करण्यासाठी व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम आता सुरू केले गेलेले आहेत. कारण जोपर्यंत त्यांचा पाठिंबा नसेल तोपर्यंत कुठलंच सैन्य
हा विजय मिळू शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा धडा आपल्याला गोव्यात मिळाला आणि त्याच्या आधी हैदराबादमध्ये पण मिळाला होता, की तिथल्या जे काही स्थानिक लोक होते हिंदू समाजाचे, त्यांनी भारतीय लष्कराला मदत केल्यामुळे आणि रझाकार्सच्या विरुद्ध कारवाई केल्यामुळे भारतीय सैन्याला तिथे विजय मिळवणं सोपं झालं. तेच आपल्याला 1961 मध्ये दिसून आलं. आणि 71 मध्ये पण सुद्धा आपण जेव्हा पूर्व पाकिस्तानात गेलो, बांगलादेश जे आता जो देश आहे, त्याच्यामध्ये जर बंगाली लोकांचा जर पाठिंबा नसता, सपोर्ट नसता, त्यांचे जर इनपुट्स नसते, तर भारताला इतक्या सहजासहजी तिथे विजय मिळवता आला नसता, हे लक्षात येतं. हे धडे मिलिटरी ऑपरेशन्स मध्ये खूप महत्वाचे असतात. सर, खरं तर ऑपरेशन विजय, जसं तुम्ही म्हणालात की कारगिल युद्धाला सुद्धा नंतर आपण ऑपरेशन विजय असंच नाव दिलं, पण पहिलं ओरिजिनल ऑपरेशन विजय हे 1961 साली गोवा मुक्ती संग्राम म्हणून ओळखलं जातं, किंवा त्याच्यानंतर लष्कराने केलेल्या कारवाईला आपण हे नाव दिलेलं आहे. पण त्याचबरोबरीने लष्करी कारवाई जशी महत्वाची, तसंच स्थानिक लोकांचा मिळणारा पाठिंबा, त्यांच्याकडनं मिळणारे इनपुट्स आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती भारतीय सैन्याने केलेलं काम हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. इतिहासातनं आपण काय शिकलो याच्यावरतीही तुम्ही प्रकाश टाकला. त्यामुळे आजच्या काळामध्ये या इतिहासातल्या झालेल्या चुका आपण कशा त्याच्यावरती काम करता येईल किंवा त्या भरून काढता येतील हे सुद्धा आज बघणं गरजेचं आहे, आणि ती माहिती सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे गोवा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने ही जी काही माहिती आज तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या माहितीबद्दल सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारतशक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. एक महत्वाची सूचना म्हणजे या वर्षातला भारतशक्ती मराठीकडनं झालेला हा शेवटचा भाग होता. आता आपली भेट नवीन वर्षामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.